म्हसवड येथील अमिना मस्जिदमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांचा उर्दू तिसरा महिना रबीउल अव्वल यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंती साजरी करण्यात येते। त्यानिमित्त म्हसवडमधील अमिना मस्जिद भगवान गल्ली येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम त्याचसोबत सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले। यामध्ये 27 लहान मुलांनी पवित्र अशा कुराण पठण केले व मुलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। तसेच हाफिज मोहम्मद सिराज यांनी प्रवचन केले आणि ईदचे महत्त्व सांगितले। सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले। त्याचे उद्घाटन मान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर यांच्या हस्ते झाले। त्यांनी मशिदीमध्ये होणाऱ्या या रक्तदान शिबिराचे भरपूर कौतुक केले। तसेच समाजामध्ये एकोपा व चांगला मेसेज जाण्यास मदत होईल असे सांगितले। त्यांनी रक्तदानाचे महत्त्व व इतर गोष्टी सांगितल्या। आज इथे मला आपल्या ईद मिलादसाठी बोलवलेलं आहे। आपल्या समाजामध्ये सांगायला मला खूपच आज आनंद होतोय की आज या समाजाने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। खरं तर प्रत्येक रक्ताचा थेंब माणसाला जीवनदान देतो, नवीन माणसाला जन्म देतो। तर तो कार्यक्रम आज तुम्ही घेतलेला आहे। कुठलंही दान करणं आपल्या धर्मामध्ये आहे हे निश्चित तुम्ही आज दाखवून दिलेलं आहे। तर रक्तदान शिबिर मी माझी 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मुस्लिम समाजाने कधी केले आणि मी त्या कार्यक्रमात गेलो असं कधी झालंच नाही। आज पहिल्यांदा मी आज आपल्या म्हसवड नगरीमध्ये म्हणजे आपल्या शहरामध्ये मला हा मान मिळतोय। खरं तर या सौभाग्याची किंवा आनंदाची गोष्ट आहे की आपला समाज एकत्र राहून आपण चांगलं कार्य करतो। त्याबद्दल मी खरं तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद मानतो। यामध्ये जवळपास 100 रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता। या सर्व कार्यक्रमासाठी बशीर मुल्ला, इजाद काझी, सलीम काझी, अरमान मुजावर, हाफिज मोहम्मद सिराज, इमाम अजीज मुल्ला, असलम मुल्ला इंडियन आर्मी, अकील काझी माजी नगरसेवक, निहाल काझी, सल्लौद्दीन काझी, संजय सोनवणे माजी नगरसेवक यांनी परिश्रम घेतले। तसेच त्या ठिकाणी उपस्थित पत्रकार अहमद मुल्ला, पत्रकार इम्रान मुल्ला, तसेच आदम मुल्ला, गुलाब शेख, सूरज ढोले इत्यादींनी शुभेच्छा दिल्या। या शिबिरामध्ये गोल्डन गणेश मंडळ, लक्ष्मी गणेश मंडळ यातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।